राहुल हा हुशार मुलगा होता, पण अभ्यासाचा विषय आल्यावर त्याने नेहमी मेहनत करणे टाळले. एकदा जेव्हा त्याचा आवडता कप फुटतो तेव्हा त्याच्या आईने त्याला बाजारातून एक नवीन कप आणण्यास सांगितले. राहुलला एवढं काम मिळण्याची ती पहिलीच वेळ होती. या बहाण्याने त्याला बाहेरगावी जायला मिळेल आणि एवढा वेळ अभ्यास करायला कोणी सांगणार नाही याचा त्याला मनातून आनंद वाटत होता. त्याने जवळचा बाजार गाठला आणि इकडे तिकडे कप शोधू लागला. त्याने उचललेल्या प्रत्येक कपमध्ये काही ना काही दोष होता. जर काही कुमकुवत होते तर काही चांगले डिझाईन केलेले नव्हते. खूप शोधाशोध करूनही चांगला कप न सापडल्याने तो निराश होऊन परत जाऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या दुकानात ठेवलेल्या लाल रंगाच्या कपावर पडली. त्याची चमक आणि सौंदर्य पाहून राहुल आनंदी झाला आणि त्याने लगेचच दुकानदाराकडून कप हातात घेतला. कप खरोखरच चांगला होता. त्याची ताकद, त्याची चमक, त्याचा चमकदार रचना सर्व काही परिपूर्ण होते. राहुलने तो कप विकत घेतला आणि घरी गेला. रात्रीसुद्धा तो कप बरोबर घेऊन पलंगावर आडवा झाला आणि काही वेळातच त्याला झोप लागली. तो गाढ झोपेत असताना अचानक त्याला आवाज आला, राहुल, राहुल. राहुलने पाहिले की कप त्याच्याशी बोलत आहे. कप, मला माहीत आहे की मी तुला खूप आवडतोस, पण तुला माहीत आहे का मी यापूर्वी असा नव्हतो. राहुल, नाही, मला माहीत नाही. तू आधी कसा होतास सांग. कप, एक काळ असा होता की मी किरकोळ लाल मातीचा होतो. मग एके दिवशी माझे स्वामी मला सोबत घेऊन गेले. त्याने मला जमिनीवर फेकले आणि माझ्यावर पाणी ओतले आणि मला त्यांच्या हातांनी मळू लागला. मी ओरडलो, आता थांबा, पण ते मळत राहिले. मला खूप त्रास झाला. तो थांबल्यावर मला वाटले की आता झाले. आता काय झाले तरी जे व्हायचे ते झाले. आता मी पूर्वीपेक्षा खूप चांगल्या स्थितीत आहे. पण काय? त्याने मला उचलले आणि फिरत्या चाकावर फेकले. तो चक्का एवढ्या वेगाने फिरत होता की मला चक्कर आली. मी ओरडत राहिलो, आता पुरे, आता पुरे. पण स्वामी म्हणायचे, आता जास्त. आणि तो माझ्या हाताने आणि काठीने मला आकार देत राहिला. जेव्हा मी आकारापर्यंत पोहोचलो, एक कप चांगले सांगायचं तर आधीच वाईट वाटत होतं, पण आता खूप दुःख सहन करून मी माझ्या आयुष्यात काहीतरी झालंय याचा आनंद होता. नाहीतर त्या लाल मातीच्या रूपात माझी काहीच किंमत नव्हती. पण माझी चूक होती. अजून त्रास सहन करायचा होता. स्वामींनी मला उचलून आगीच्या भट्टीत टाकलं. मला माझ्या संपूर्ण आयुष्यात इतकं गरम कधीच वाटलं नव्हतं. तिथे जळून राख होईल असं वाटत होतं. मी पुन्हा किंचाळलो, नाही, नाही, मला बाहेर काढा, थांबा. पण स्वामी पुन्हा म्हणाले, अजून एकदा, अजून एकदा. आणि काही वेळाने मला भट्टीतून बाहेर फेकण्यात आले. आता मला स्वतःच पाहून आश्चर्य वाटले. माझी ताकद अनेक पटींनी वाढली होती. माझी ताकद पाहून स्वामींनाही आनंद झाला. त्यांनी लगेच मला रंगवायला पाठवले आणि मी या अप्रतिम स्वरूपात परत आलो. खरंच त्या दिवशी मला स्वतःचा अभिमान वाटला. होय, हे देखील खरे आहे की त्याआधी मी इतके कष्ट कधीच केले नव्हते, इतके दुःख सहन केले नव्हते. पण आज जेव्हा मी स्वतःकडे पाहतो तेव्हा मला वाटते की माझा संघर्ष आणि माझी मेहनत व्यर्थ गेली नाही. मी हे करू शकतो. आजही म्हणू शकतो की मी जगातील सर्वोत्तम कपापैकी एक आहे. राहुल सर्व काही लक्षपूर्वक ऐकत होता आणि कपचे बोलणे संपताच त्याचे डोळे उघडले. आज स्वप्नातही राहुलला मेहनतचे महत्त्व कळले होते. त्याने मनाशी निश्चय केला की आता तो कधीही कठोर परिश्रमापासून मागे हटणार नाही आणि आपल्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या सूचनेनुसार मन लावून अभ्यास करेल. मित्रांनो, ही कथा आपल्याला कठोर परिश्रम करायला शिकवते, मग ते अभ्यास असो, खेळ असो किंवा इतर काही. धन्यवाद.